कायदा तयार करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे। लवकरच या संदर्भात शासन निर्णय निघणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीमधल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे। यापूर्वी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित करण्याची तरतूद नव्हती। आता नव्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्षच भाडेपट्टा तयार करावा लागेल आणि त्यासाठी किमान मूल्यही निश्चित करण्यात आले। एकरी 50,000 तर हेक्टरी ₹1,25,000 इतका किमान दर यासाठी ठरवण्यात आलाय। की आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता। त्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी ₹50,000 वार्षिक एकरी, ₹1,25,000 हेक्टरी कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल। तर आपण बघतोय एक महत्त्वाची बातमी आहे ही। आदिवासींच्या जमिनीबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात सध्या सरकार आहे। आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी आता बिगर आदिवासींना भाडे तत्वावर घेता येणार आहेत आणि यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची सरकारची तयारी सुरू आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। यापूर्वी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित करण्याची कुठलीही तरतूद नव्हती, मात्र आता ही नवी तरतूद करण्यात येणार आहे आणि त्यामुळे त्याचे पडसाद कसे उमटतात हे बघावे लागतील। यासाठी एक किमान मूल्यही निश्चित करण्यात आलेले आहे। एकरी 50,000 तर हेक्टरी ₹1,25,000 इतका किमान दर यासाठी ठरवण्यात आलेला आहे। या जमिनी भाडे तत्वावर देता येणार आहेत।